रायरेश्वरची जी ऐतिहासिक जागा आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या अशी जागा सुद्धा त्यांना पुरली नाही. ती ज्या ठिकाणी स्वराज्य रायरेश्वरचं मंदिर आहे, परिसर आहे, अशी 14 एकर 14.5 एकर जागा त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावाने करून घेतलेली. ती जागा परत मिळवण्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही 2 वेळा उपोषण आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाला आम्ही असं म्हणेल की प्रशासनाने जागा व्हावं. असे अनेक तुकटीसारखी येतील, उद्या काही सगळा तालुका नाव करून घेतील. तर प्रशासनाची जबाबदारी आहे. जिथे चुकीचं आहे तिथं तुम्ही ॲक्शन घेण्याचं. पण प्रशासन झोपलं असेल तर आम्हाला हाच या आंदोलनाचा टप्पा किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्हाला भविष्यात उभं करावं लागेल. आणि जेणेकरून असं थुकटे किंवा आणखी थुकटेंनी किंवा इतर लोकांनी अशा प्रकारच्या शासकीय जागा, समाजाच्या जागा ढापू नयेत. समाजाच्या जागा समाजासाठी ठेवाव्यात. शिक्षण संस्था थुकटेनं काढायची, विकत जागा घ्यावी आणि त्यांनी बांधाव्यात. शासनाच्या खाजगी लोकांच्या गावावरती किंवा गावाच्या जागा ढापून घेऊ नयेत. त्या गावाला खाली करून द्याव्यात. थुकट्यांना बी आमची विनंती आहे की ज्या तुम्ही जागा घेतल्यात त्या तात्काळ तुम्ही शासनाच्या गावाच्या ताब्यात द्याव्यात आणि विषय संपवावा. वाद वाढून काय उपयोगीचा नाही. आहेत त्या जागा संपूर्ण सगळ्या जागा त्यांनी खाली कराव्यात. तुम्हाला शाळा कॉलेज करायचे, काय करायचे ना, विकत जागा आहे. आमचं काही म्हणणं नाही. आमचं त्यांचं काही राजकीय दुश्मन नाही, व्यक्तिगत दुश्मन नाही, काय नाही. या ठिकाणी आम्ही तेच म्हणणं राहील की प्रशासनाने सुद्धा सतर्क राहावं. तो त्यांनी सुद्धा आपले अपराध केलेल्या चुक्या सुधाराव्यात ही मी आमची त्यांना विनंती आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. राजगडन्यूज.com या वेबसाईटला भेट द्या.